नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते. त्यासाठी 3 किलो गावरानी कैऱ्या घेतल्या आहेत. कडक अशा कैऱ्या मी घेतल्या आहेत. लोणच्यासाठी लागणारा हा तयार मसाला आहे. हळद, हिंग, तिखट, मीठ असं सर्व साहित्य घेतलेलं आहे. खार थोडा जास्त होण्यासाठी मी खडा मसालासुद्धा घेतला आहे. तो मी बारीक करून घेणार आहे. तर ह्या सर्व साहित्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण दिलेलंच आहे. तर या सर्व फोडी मी 3 किलो कैऱ्या ज्या घेतल्या कडक अशा बाठ असलेल्या, आणि त्या मी बाजारातूनच त्या फोडून आणलेल्या आहेत. आणि अशा छोट्या छोट्या फोडी आहेत. तर त्यामध्ये कोई निघत आहेत. तर त्या कोई मी काढून घेत आहे. कोईचे तुकडे, काही त्याचं नाक आहे ते काढलेलं आहे. आणि त्याला मी हळद मीठ असं हे लावून घेत आहे. असं खडं मीठ आणि हळद लावली की ते निर्जंतुकही होतात फोडी, आणि त्याला पाणी सुटतं. तर 7-8 तासांसाठी ते लावून ठेवते. असं थोड्या थोड्या फोडी घालून घेऊन मी त्यांना हळद मीठ असं चोळून आणि त्या झाकून ठेवल्या आहेत. पहा, 7-8 तासांसाठी. म्हणजे त्याला पाणी सुटतं, ते पाणी आपण काढून घेणार. ते पाणी काही वापरायचं नाही आहे. तर हे हळद मिठाचं पाणी पहा, ते एका पातेलीत काढून घेतलं आहे मी. ते फेकून द्यायचं आहे पाणी. आणि ह्या फोडी, तेल ठेवलेलं आहे गरम करायला. 1.25 किलो तेल घेतले. शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. मोहरीचं तेल, सरसोचं तेलसुद्धा कोणी घेतं, आपल्या आवडीनुसार तेल घेऊ शकतो. तर मी एका कॉटनच्या कपड्यावरती ह्या सावलीमध्ये फॅनखाली हळद मीठ लावलेल्या फोडी, त्यातलं पाणी काढून ते फेकून दिले आणि त्या फोडी सावलीमध्ये या फॅनखाली वाळवून घेत आहे. तर अशा फोडी वाळवून घेतल्या की त्या कोरड्या होतात. उन्हात वाळवायच्या नाही, नाहीतर काळ्या पडतात. अशा या फोडी घेऊन त्या वाळवून फॅनखाली तोपर्यंत ठेवलेल्या आहेत त्या. आणि इकडे तेलसुद्धा तापवायला ठेवलं आहे. आणि मग जो खडा मसाला आहे, मोहरी, धणे, जिरे, मेथीदाणे आणि बडीशोप, हे सगळं भाजून ते मी त्याची पूड करून घेणार आहे जाडसर अशी मिक्सरमधून. म्हणजे तो खार थोडासा जास्त तयार होईल. आणि मी तयार मसालासुद्धा वापरणार आहे त्यामुळे. पण हा खार थोडा जास्त होण्यासाठी मी हे मोहरी आणि हे भाजून घेत आहे. तर ही 60 ग्रॅम मोहरी आहे. मोहरी ती भाजून घेतली आहे. ती अशी उडेपर्यंत, रंग बदलेपर्यंत लोखंडी तव्यावर सगळं भाजून घेते. ती काढून घेतली. धणे घातलेत. धणेसुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेत. बडीशोप घातली 2 मोठे चमचे धणे, 2 मोठे चमचे जिरे आहेत. ते जिरे भाजून घेतले रंग बदलेपर्यंत. ही बडीशोप घातली आहे 2 मोठे चमचे. ते सुद्धा थोडासा रंग बदलला की ते सर्व भाजलेलं साहित्य काढून घेतले पहा डिशमध्ये हे. आणि सर्व आता हे तव्यावरती 10-12 लवंग, 10-12 मिरे ते घातलेले आहेत. अगदी एखादा मिनिट ते परतून घेतलं की मग अर्धा चमचा शहाजिरे घातलेत. 1 चमचा मेथीदाणे घातलेत. मेथीदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाही, नाही तर कडू चव लागते आणि चिकटे होतात. आणि मी फोडणीमधचं तेल जे आहे ते करून घेत आहे. म्हणजे गरम तेल एका फोडणीच्या कढल्यात काढले आणि त्यामध्ये मेथीदाणे, लवंग, भाजलेली लवंग, मिरे हे सर्व त्यात मी घालते. त्यामुळे लोणचं खूप तिखट होणार नाही. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील असं लोणचं. आणि ते मी छान असं तेलामध्ये परतून घेत आहे. आलं लसणाची ही पेस्ट ती घातलेली आहे. ती सुद्धा याच्यामध्ये चांगली परतून झालेली आहे, तळून झालेली आहे. दालचिनीचे तुकडे घातले, 2-3 छोटे दालचिनीचे तुकडे. आणि हे तेल जे आहे फोडणीचं बाजूला ठेवलेलं आहे करून. आणि आता हे भाजलेले बडीशोप, धणे, जिरं आणि ते मी आता सर्व मिक्सरमधनं करून घेतले. जाडसर असं पूड तयार केलेली आहे. मोहरीसुद्धा. तर तेल काढून घेतले पहा. गरम झालेलं तेल थोडं गार केलेलं आहे, कोमट झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी भाजून घेतलेली मोहरीची पूड, त्याच्यानंतर धणे, जिरे आणि बडीशोप भाजली त्याची पूड घातली आहे. नंतर हा तयार मसाला आहे तो 100 ग्रॅम, आणि आणखीन हा 100 ग्रॅम, असा 200 ग्रॅम लोणच्याचा तयार मसाला, रेडीमेड मसाला, तो घातलेला आहे. 1.5 चमचा हळद घातलेली आहे. हळद जास्त घालायची नाही, नाहीतर लोणच्याचा रंग हा काळपट येतो. त्याच्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेला आहे. 1 पाऊण चमचा असा हा हिंग घातलेला आहे. मसाल्यातसुद्धा हिंग असतो त्या अंदाजाने. आणि हे लाल तिखट घातलेलं आहे अर्धी वाटी. आणि पाऊण वाटी हे कश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे. रंग छान येतो. तर अशा पद्धतीने दोन्हीही तिखट मी घातले, कश्मीरी लाल मिर्च आणि लाल तिखट. आणि हे सर्व. आणि आता याच्यामध्ये फोडणीमध्ये जे तळून घेतलं होतं मी, लवंग, मिरे, मेथीदाणे, नंतर आलं लसणाची पेस्ट, दालचिनीचा तुकडा, ते सगळं फोडणीचं तेल घातले.
200 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. तर मी सुरुवातीला फोडींनासुद्धा खडं मीठ सोडलं होतं, तर ते मीठसुद्धा त्याला लागलेलं असल्यामुळे 200 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. आणि हे सर्व ह्या तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेते, हलवून घेते. मसाला सर्व तेलामध्ये या तेल चांगलं गरम करून गार केलेलं आहे. किंचित कोमट असताना त्यामध्ये मी हे घातलेलं आहे सर्व कोरडे मसाले. आणि फॅनखाली ठेवलेल्या ज्या होत्या वाळवून घेतलेल्या हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी, त्या सर्व फोडी मी अशा डिशमध्ये काढून घेतल्या आणि त्या तेलाच्या मसाल्यामध्ये हे सर्व घातलेलं आहे. कैरीच्या फोडी आणि हा सर्व मसाला तेलामध्ये मिक्स केलेला सर्व एकत्र करून घेते. सर्व हलवून छान मिक्स करून घेते, म्हणजे कैरीच्या फोडी आणि मसाला एकसारखा तयार होईल. तर हे छान मिक्स करून घेते आहे. अशा पद्धतीने केलेलं लोणचं हे वर्षभर छान टिकतं, चांगलं राहतं, बुरशी लागत नाही त्याला. मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतात, त्यामुळे लोणचं चांगलं टिकतं. तर बरणीमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल घालायचं. तर ही चिनी मातीची बरणी मी घेतलेली आहे, 5 किलोची बरणी आहे. जुनीच एक बरणी माझ्याकडे आहे, चांगली आहे ती. त्याच्यात खाली बुडाशी मी थोडं तेल घातलेलं आहे आणि हे मिक्स केलेलं सर्व लोणचं त्यामध्ये मी थोडं थोडं करून घालते आहे. सर्व लोणचं भरून झाल्यानंतर वरतूनसुद्धा मी हे गरम करून गार केलेलं तेल ते घातलं आहे पहा. तर 1.25 किलो तेल मी याच्यासाठी घेतलेलं आहे. तर झाकण ठेवून आणि हा 100 ग्राम कैरीचा मसाला आहे. तेलसुद्धा आहे घेतलेले, गरम करायला ठेवलं 1 किलो. एक स्टीलची पाटी घेतली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे कोमट केलेलं. 100 ग्रॅम हा तयार मसाला घातलेला आहे. कैरीच्या लोणचाचा आजचा माझा दुसरा दिवस आहे. लोणचंसुद्धा मला हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर सुरुवातीला मला थोडा खार कमी वाटतो आहे, कारण 3 किलो लोणचं असल्यामुळे 200 ग्रॅमच मी मसाला घातलेला होता तयार, आणि खार वगैरे मी घरून केलेला तो घातला होता. तर बरणीतलं सर्व लोणचं मी या स्टीलच्या पाटीत घातलेलं आहे. तो तयार मसाला आणि एक्स्ट्रा ॲड केलेला मसाला आणि हे सर्व कैरीच्या फोडी त्या सर्व मिक्स करून घेतले पुन्हा. आणि आजचा दुसरा दिवस आहे, कैरीचं लोणचं हलवायचंच होतं, तर मी पुन्हा हे स्टीलच्या पाटीत काढून घेतलं आहे चिनी मातीच्या बरणीतलं आणि ह्याच्यात घालून हलवलं आहे. पुन्हा तेल थोडं गरम करून ते घातलेलं आहे पहा. 3 ते 4 पळ्या तेल लोणच्यामध्ये घालायचं होतं मला दुसऱ्या दिवशी, आणि हलवायचं पण होतं. त्यानुसार मी लोणचं हे स्टीलच्या पाटीत काढून हलवलं आहे. एक्स्ट्रा मसाला ॲड केलेला आहे, तेल घातलेलं आहे आणि हे सर्व छान हलवून पुन्हा मी बरणीमध्ये भरून घेत आहे. तर पुन्हा तळाशी तेल गरम करून गार केलेलं ते घातलेलं आहे, 2 पळ्या तेल, आणि त्यामध्ये हे सर्व स्टीलच्या पाटीतलं लोणचं घातलेलं आहे पहा. वरतूनसुद्धा तेल घातलेलं आहे. झाकण ठेवून त्याच्यावरती छान पांढरा रुमाल बांधून ठेवते, दादरा बांधला म्हणतात त्याला. त्याच्याने धूळ वगैरे काही बसत नाही, लोणचं छान राहतं. तर वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं हे तयार झालेलं आहे पहा. आपणही असं करून बघा. इतरही माझे निरालीबाई चॅनलवरचे रेसिपीचे व्हिडिओज आपण बघा नक्की. तर एक रोज खाण्यासाठी म्हणून एका लहान बरणीत मी तर त्यासाठीच काढून घेत आहे लोणचं, म्हणून त्यातसुद्धा थोडंसं तेल घातलं आहे. आणि हे तयार लोणचं जे आहे ते स्टीलच्या पाटीत थोडंसं ठेवलेलं होतं, ते मी पुन्हा या छोट्या बरणीमध्ये भरून घेत आहे. त्यामुळे रोज मोठ्या बरणीला हात लावायची गरज नाही. आपण 4 दिवस लोणचं मुरायला लागतं. तर हे छान चमचमीत असं लोणचं छान तयार झालेलं आहे पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निरालीबाई चॅनल. तर रोज खाण्यासाठी असं बरणीत भरून ठेवलेलं आहे, छोट्या बरणीत आणि हे मोठ्या बरणीत, दोन्ही लोणचं असं करून ठेवलेलं आहे. कोरडा चमचा वापरायचा लोणचं काढताना आणि पाण्याचा अजिबात अंश त्याच्यात राहू द्यायचा नाही, जाऊ द्यायचा नाही, काळजी घ्यायची. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निरालीबाई चॅनल. थँक्यू.